ससा आणि कासवाची गोष्ट कोणाला माहीत नाहीये. लहानपणापासून आपण सगळेच ऐकत आलोय. तो अति आत्मविश्वासी ससा जो शर्यतीच्या मध्येच झोपून राहतो आणि ते संथ पण सातत्यपूर्ण कासव जे शर्यत जिंकतं. हीच ती गोष्ट, बरोबर? पण जरा थांबा. कधी असा विचार केलाय की हीच शर्यत जर आजच्या काळात झाली असती तर? या स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या युगात काय घडलं असतं? चला तर मग या जुन्या गोष्टीला एका नव्या आधुनिक दृष्टिकोनातून पाहूया. चला तर मग सुरू करूया आजच्या युगातली ही शर्यत. ओके, तर शर्यत सुरू झाली आहे. चित्र अगदी ओळखीचं वाटतंय, पण जरासा वेगळा आहे. एका बाजूला आहे आपल्या नेहमीचाच वेगवान ससा. पण थांबा, त्याच्या हातात काय आहे? हो, एक स्मार्टफोन. आणि दुसऱ्या बाजूला ते शांत, दृढनिश्चयी कासव. त्याचं लक्ष फक्त आणि फक्त आपल्या मार्गावर आहे. आता गंमत बघा. या दोघांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. ससा तो आहे फास्ट, प्रचंड कॉन्फिडेंट आणि सगळ्यात महत्त्वाचं तो आहे कनेक्टेड, म्हणजे जगाशी जोडलेला. आणि कासव ते आहे संथ, पण त्याचा निश्चय एकदम पक्का आहे. ते आहे एकाग्र. आणि हाच फरक सगळा खेळ बदलणार आहे. आता बघूया शशाचं काय होतं ते. त्याच्या प्रवासात एक डिजिटल वळण येतं आणि इथूनच खरी गंमत सुरू होते. नेहमीप्रमाणेच शर्यत सुरू होताच ससा सुसाट सुटको. इतक्या वेगाने पुढे जातो की कासव तर कुठे दिसेनासं होतं. त्याला वाटतं, अरे ही शर्यत तर जिंकलीच समजा. आणि याच अतिआत्मविश्वासात तो काय करतो? तो म्हणतो, अरे कासव तर अजून खूप मागे आहे, आपण थोडा ब्रेक घेऊया. आणि तो फक्त थांबत नाही, तर लाईव्ह स्ट्रीमिंग करायला चक्क ट्रायपॉड वगैरे लावतोय. पण हा ब्रेक काही साधा ब्रेक नसतो. तो एका डिजिटल चक्रव्यूहात अडकतो. आधी तो आपल्या फॉलोअर्ससाठी एक सेल्फी काढतो, हॅशटॅग इन्स्टाफेमस. मग शर्यतीच्या ठिकाणी चेक इन करतो. आणि मग सुरू होतं रील्सचं न संपणारं सत्र. एकामागे एक रील्स बघता बघता तो इतका हरवून जातो की त्याला वेळेचं भानच राहत नाही. बरं, एकीकडे ससा सोशल मीडियाच्या दुनियेत हरवला होता. पण आपलं कासव काय करत होतं? ते मात्र आपल्या ध्येयावर ठाम होतं. एक पाऊल पुढे टाकत होतं. इथे बघा, कासव शांतपणे न थांबता पुढे चालत आहे. आजूबाजूला काय चाललंय याच्याशी त्याला काही देणं घेणं नाही. त्याच्या बॅगवर काय लिहिलंय बघा, कीप गोईंग. त्याचं लक्ष फक्त आणि फक्त फिनिश लाईनवर आहे. आणि हाच तर सगळ्यात मोठा फरक आहे. ज्या नोटिफिकेशन्स, लाईक्स आणि कमेंट्सनी सशाला अडकावून ठेवलं त्याच्या कासवावर काहीही परिणाम होत नाही. ते पूर्णपणे डिस्ट्रॅक्शन फ्री आहे. ते शांतपणे पुढे जातंय. आणि आता शर्यत आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आणि विजेता जरा अनपेक्षित असणार आहे. ही टाईमलाईन बघा, म्हणजे सगळा प्रवास लक्षात येईल. सुरुवातीला ससा मैलभर पुढे होता, पण शर्यतीच्या मध्यात तो मोबाईलमध्ये स्क्रोल करत होता आणि कासव न थांबता चालत होतं. आणि शेवटी जेव्हा ससा भानावरून धावायला लागतो तोपर्यंत खेळ संपलेला असतो. ससा धावत पळत येतो, पण त्याला काय दिसतं? कासवाने अंतिम रेषा पार केलेली असते. सशाच्या चेहऱ्यावरचा तो धक्का सगळं काही सांगून जातो. तर मग ह्या नव्या गोष्टीचं तात्पर्य काय? या डिजिटल युगात आपल्याला कोणता धडा मिळतो? सार अगदी सोपं आहे. जो कोणी कामाच्या वेळी डिस्ट्रॅक्शन्स टाळतो, म्हणजे लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहतो आणि एकाग्र राहतो, जिंकतो तोच. आपल्याकडे कितीही वेग असला तरी जर लक्ष नसेल तर काही उपयोग नाही. आणि जाता जाता हा एक प्रश्न नक्की विचार करण्यासारखा आहे. आपल्या आयुष्यातली कोणती अंतिम रेषा आहे? कोणतं ध्येय आहे ज्याच्यापासून आपली ही नोटिफिकेशन्स, हे सोशल मीडिया आपल्याला दूर ठेवत आहेत? जरा विचार करा.